दंडवत प्रणाम. कल्पना करा, आयुष्यात एक असं महाभयंकर संकट आलंय जिथे जगातली कुठलीही भौतिक ताकद म्हणजे तुमचे पैसे, तुमची सत्ता किंवा ओळखी काहीही कामाला येत नाहीये. अगदी सगळी दारं बंद झाली आहेत असं म्हणूया आपण. हो, अगदी तसंच. सगळी दारं बंद. अशा वेळी केवळ एक साधा शब्द किंवा एक नाम तुमचं रक्षण करू शकतं का? आजची आपली ही सखोल चर्चा याच एका महत्वाच्या प्रश्नाभोवती फिरणार आहे. बरोबर. आणि हा प्रश्न खूप सखोल आहे, कारण शेकडो वर्षांपूर्वी महानुभाव पंथात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानवी जीवनाला सावरणारे जे विचार दिलेत त्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्याला आपण स्मरण म्हणतो. होय. आणि आपल्याकडील मूळ स्रोतांमध्ये महातीर्थराज डोमेग्राम येथील लीळा स्मरण आणि विशेषतः चतुर्विध स्मरण याचा खूप सविस्तर अभ्यास दिलेला आहे. पण मला वाटतं मुख्य विषयाकडे जाण्याआधी हे चतुर्विध स्मरण नक्की काय आहे हे थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. चतुर्विध म्हणजे सोप्या भाषेत 4 प्रकार. यामध्ये मूर्ती, लीळा, चेष्टा आणि नाम अशा 4 गोष्टींचा समावेश होतो. आता मूर्ती म्हणजे ईश्वराच्या रूपाचं ध्यान करणं. लीळा म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याचं किंवा चरित्राचं स्मरण करणं. अच्छा, म्हणजे त्यांच्या कथा किंवा प्रसंग आठवणं. हो, अगदी तसंच. आणि चेष्टा म्हणजे त्यांच्या हालचाली किंवा सवयी आठवणं. पण आज आपण या 4 पैकी फक्त आणि फक्त नामस्मरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्याचं कारणही खूप विशेष आहे, नाही का? हो ना, कारण श्री चक्रधर स्वामींनी नामाचे 10 ठाय म्हणजे 10 प्रकार सांगितले आहेत. आणि हे 10 प्रकार म्हणजे नामस्मरण जीवाला प्रत्यक्ष कसं सहाय्य करतं याची एक अत्यंत पद्धतशीर आणि मी तर म्हणेन पूर्णपणे मानसशास्त्रीय मांडणी आहे. अगदी. आणि हेच आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य आकर्षण असणार आहे. कारण हे जे 10 ठाया आहेत ते वाचताना मला जाणवलं की हे एखाद्या आध्यात्मिक सर्व्हायव्हल किट सारखं काम करतं. बापरे, आध्यात्मिक सर्व्हायव्हल किट, छान शब्द वापरलात. हो ना. म्हणजे बघा, मानवी मनाचा अगदी सुरुवातीच्या आकर्षणापासून ते अगदी जीवघेण्या संकटांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर माणसाला तारून नेणारी ही एक भक्कम व्यवस्था आहे. बरोबर आहे. केवळ एक यांत्रिक जप नाहीये हा. तर आपण हा प्रवास समजून घेऊया. हां. आता या किटचा पहिला टप्पा म्हणजे सुरुवात कशी होते. कारण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याबद्दल आधी ओढ निर्माण व्हावी लागते. नक्कीच. स्रोतामध्ये या सुरुवातीच्या टप्प्याला नामे वेध आणि नामे बोध असं म्हटलं आहे. तर हे कसं काम करतं? या पूर्ण प्रवासाचा आरंभबिंदू आहे. आता वेध म्हणजे आकर्षण. जेव्हा एखादा माणूस पहिल्यांदा परमेश्वराचं नाव ऐकतो आणि त्याच्या मनाला एक अचानक अशी प्रचंड ओढ निर्माण होते, त्याला वेध लागणे असं म्हणतात. मूळ दस्तावेजांत याचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. लखुदेव बासांचा संदर्भ आहे तिथे. हिरवळी, ज्याला आपण आज जालना म्हणून ओळखतो, तिथे लखुदेव बासांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नाव केवळ कानावर पडलं आणि त्यांना हा वेध लागला. अच्छा, म्हणजे फक्त नाव ऐकलं आणि वेध लागला. हो. संसारातून मन उडून ते अचानक ईश्वराकडे वळण्याची ती पहिली ठिणगी असते. आणि त्यानंतर मग येतो तो बोध. पण बोध म्हणजे नक्की काय? कारण नुसतं आकर्षण वाटलं म्हणजे प्रवास पूर्ण होत नाही ना? अगदी बरोबर. बोध म्हणजे स्पष्ट जाणीव होणं. माहीम भट्टांना डोमेग्राम येथे असाच बोध झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता बोध म्हणजे काय? तर ही जाणीव होणं की मी केवळ एक अत्यंत मर्यादित बंधनात अडकलेला जीव आहे आणि ज्याचं मला आकर्षण वाटत आहे तो अमर्याद असा परमेश्वर आहे. स्वतःची जागा समजणं. हो. आणि इथे एक अत्यंत गुंतागुंतीचा पण महत्वाचा सिद्धांत श्री चक्रधर स्वामींनी विचारसूत्रातील 112व्या सूत्रात मांडला आहे. ते म्हणतात की जीवाला हा जो बोध होतो आणि त्यासाठी लागणारी जी बोधशक्ती आहे ती सुद्धा ईश्वराकडूनच प्राप्त होते. पण एक मिनिट, इथे थोडी गडबड वाटते मला. काय झालं? जर वेध म्हणजे आकर्षण ते तोच निर्माण करत असेल आणि बोध म्हणजे जाणीवही तोच देत असेल, तर मग माणसाच्या हातात काय उरलं? यात आपला स्वतःचा काही सहभाग असतो की सगळं ईश्वरच एखादा रिमोट कंट्रोल सारखं चालवतो? म्हणजे आपण फक्त बाहुली आहोत का? अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि हे रिमोट कंट्रोल सारखं नक्कीच नाहीये. हे समजण्यासाठी आपण एका अंधारात प्रकाशाचं आणि खिडकीचं उदाहरण घेऊ. अच्छा. बघा, सूर्याचा प्रकाश बाहेर नेहमीच असतो. ती ईश्वराची शक्ती आहे. पण खिडकी उघडी ठेवण्याचं काम म्हणजे जीवाची स्वतःची तयारी किंवा ज्याला पूर्वसुकृत म्हणतो आपण, ते आपलं असतं. म्हणजे खिडकी आपण उघडायची. अगदी.
जेव्हा खिडकी उघडते तेव्हा तो प्रकाश आत येतो आणि आपल्याला खोलीतल्या वस्तूंची म्हणजे स्वतःच्या मर्यादित असण्याची जाणीव करून देतो. म्हणून ओढ आणि जाणीव ही ईश्वरी शक्तीतूनच येते, पण त्याला स्वीकारण्याची जागा जीवाच्या आत तयार असावी लागते. समजलं. हे खूप छान समजावलंत. म्हणजे स्पार्क तिकडून आला तरी इंधन आपल्याकडे असावं लागतं. बरोबर. आता एकदा काही जाणीव झाली की पुढचा टप्पा येतो कृतीचा. स्रोतामध्ये पुढची पायरी नामे अनुसरण आणि नामे स्मरण अशी दिली आहे. तर हे नक्की काय आहे? आता अनुसरण म्हणजे संपूर्ण शरणागती. इथे डोमेग्रामला, देमाईसाला स्वामींनी केलेलं कुष्ठधर्म निरूपण खूप महत्वाचं ठरतं. स्वामींनी एका कुष्ठरोगाचं उदाहरण देऊन सांगितलं की जीवाने देवाचा होऊन एका अनाथ भावाने राहावं. आचारसूत्रात याला पुष्टी दिलीये. अनाथ भावाने म्हणजे कसं? अनाथ भाव म्हणजे ही भावना दृढ करणं की या जगात माझं स्वतःचं असं काही नाही, जे काही आहे ते केवळ ईश्वराचं आहे. हा स्वतःच्या अहंकाराचा पूर्ण त्याग असतो. आणि ही शरणागती आली की मग खऱ्या अर्थाने स्मरण सुरू होतं, होय ना? हो, कारण स्रोतात मेंगलोरो पीर येथे चांगदेव भट्टांना खेळताना नामस्मरण घडल्याचा उल्लेख आहे आणि तिथे एक भिंगुरटीचा दृष्टांत दिला आहे. हा दृष्टांत नक्की काय आहे हे जरा समजावून सांगाल का? हा दृष्टांत म्हणजे नामस्मरणाचं संपूर्ण मानसशास्त्रच उलगडून दाखवतो. आता भिंगुरटी म्हणजे एक प्रकारचा कीटक किंवा आपण त्याला गांधील माशी म्हणू शकतो. ती माशी काय करते, एका अळीला पकडून आपल्या मातीच्या घरात ठेवते आणि सतत तिच्या भोवती गुणगुणत राहते. ते अळी त्या भिंगुरटीच्या भयाने आणि सततच्या आवाजाने इतकी ग्रासून जाते की तिचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्या माशीवर केंद्रित होतं. बापरे. आणि आश्चर्य म्हणजे या सततच्या ध्यानामुळे काही काळाने ती अळी स्वतःच भिंगुरटी बनते. स्वामींना यातून हेच सांगायचंय की जीव ज्याचं सतत स्मरण करतो, ज्याचा सतत ध्यास घेतो, त्याचेच गुण हळूहळू त्याच्यात उतरतात. वा, हे तर आजच्या काळातल्या न्यूरोप्लास्टिसिटी सारखं वाटतंय. हो ना. किंवा ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो त्याच्याशी खूप साधर्म्य सांगणारं आहे हे. तुम्ही ज्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता तुम्ही तसे बनत जाता. अगदी बरोबर. पण हे सातत्य टिकवायचं कसं? कारण आचारसूत्रात तर अष्टोप्रहर म्हणजे दिवसाचे 24 तास नामस्मरणाचा सल्ला दिलाय. 24 तास? आजच्या या धावपळीच्या जगात नोकरी व्यवसाय करताना हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? तोच तर मोठा प्रश्न आहे सगळ्यांचा. पण स्वामींनी तिथेच एक अत्यंत व्यावहारी सवलतही दिली आहे. अच्छा. ते म्हणतात की जर 24 तास जमलं नाही तर किमान दिवसातून 1-2 वेळा तरी ईश्वराची आठवण काढा. पण सगळ्यात महत्वाची अट ही आहे की एकही दिवस रिकामा जाता कामा नये. अरे वा. हे ऐकताना मला आजच्या स्मार्टफोनवरच्या हॅबिट ट्रॅकिंग ॲपची किंवा त्या स्ट्रीकची आठवण झाली. हॅबिट ट्रॅकिंग ॲप? हो. जसं आपण जिमची किंवा डाएटची एखादी सवय मोडू नये म्हणून रोज किमान एकदा तरी ॲप उघडून एक टिकमार्क करतो, जेणेकरून ती सवयची स्ट्रीक तुटू नये. बरोबर. हां, अगदी तसाच ईश्वराशी असलेला रोजचा संपर्क आहे जो तुटता कामा नये. पण जसजसे आपण या मार्गावर पुढे जातो तसे अडथळे तर येणारच. हो, ते तर ठरलेलंच आहे. मग ते आतले मानसिक अडथळे असोत किंवा बाहेरचे. स्रोतामध्ये यावरही उपाय दिले आहेत. सकळ निरोधक, परिहारी आणि वाजत वाराधरी. आता हे 2 प्रकार कसे काम करतात? हे 2 प्रकार म्हणजे या प्रवासात मिळणारी एक प्रत्यक्ष ढाल आहे. सकळ निरोध परिहारी म्हणजे शारीरिक आणि मानसिक अडथळे दूर होणं. जेव्हा आपण साधना करतो तेव्हा साहजिकच शरीर थकतं किंवा मनात अनेक विचार येतात. मन भरकटतं. हो. इथे दायंबाला सांगितलेला मौन विधी आणि ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत दिला आहे. थांबा. ब्रह्मचारी घोडा? हो. हा दृष्टांत जरा उलगडून सांगाल का? नक्कीच. कल्पना करा, एक अत्यंत तरुण, शक्तिशाली आणि बेफाम घोडा आहे, ज्याला कधीही लगाम लावलेला नसतो. तो कोणाच्याही आटोक्यात येत नाही. आता मानवी मन हे अगदी त्या बेफाम घोड्यासारखंच आहे. सतत इकडे तिकडे धावणार. अगदी. ते सतत भौतिक सुखांकडे धावत असतं. पण जेव्हा त्या घोड्याला योग्य लगाम लावला जातो आणि प्रशिक्षित केलं जातं तेव्हा तोच घोडा अत्यंत उपयुक्त ठरतो. नामस्मरण हे त्या लगामासारखं काम करतं. अच्छा. ते मनाला शिस्त लावतं आणि निश्चयाने ईश्वराकडे जाण्याच्या मार्गातील मानसिक आणि शारीरिक थकवा नकळत दूर करतं. म्हणजे जे आतले संघर्ष आहेत विचारांचे किंवा शरीराचे ते शांत करण्याचं काम ही पहिली ढाल करते. बरोबर. आणि दुसरी ढाल वाजत वाराधरी. ती बाह्य अडथळ्यांसाठी आहे. पंचमहाभूतांच्या नैसर्गिक उपद्रवापासून म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांपासून जीवाचं रक्षण करणं. डोमेग्राम येथे साधाईसाला स्वामींनी असं अभयदान दिलं होतं.
स्वामी आचारसूत्रात स्पष्ट सांगतात, साधे हो भिवू नका, आम्हावर वाजत वारात धरी. याचा अर्थ नैसर्गिक अडथळे जरी आले तरी ईश्वरी शक्ती तुमच्या सभोवताली एक सुरक्षेचं वलय निर्माण करते. पण ठीक आहे, म्हणजे ऊन वारा पाऊस हे नैसर्गिक अडथळे आपण समजू शकतो. पण जेव्हा एखादं महाभयंकर संकट येतं, ज्याला आपण आभाळ फाटणं म्हणतो, तिथे फक्त नामस्मरण कसं वाचवेल हा प्रश्न पडणं साहजिक आहे. यासाठी काही तरतूद आहे का? आणि तिथेच नामाचे पुढचे आणि अत्यंत सामर्थ्यशाली असे 2 प्रकार समोर येतात. नाम पडते आकाशधरी आणि नाम येते विघ्नहरी. पडते आकाशधरी. हो, पडते आकाशधरी याचा शब्दशः अर्थ आहे आकाश कोसळण्यासारखं अतिप्रचंड विघ्न जरी आलं तरी त्यापासून रक्षण होतं. प्रवरा संगम येथे रामाईसाने दिलेला नारळाचा गोळा आणि दंदियाचा दृष्टांत हा याचा ऐतिहासिक पुरावा आहे. हां, दंदियाचा दृष्टांत काय आहे हे जरा आजच्या भाषेत समजून सांगाल का? नक्कीच. दंदिया म्हणजे त्या काळातला राजाचा अधिकारी किंवा राजाची राजदंडधारी व्यक्ती. अच्छा, म्हणजे एक VIP किंवा सिक्युरिटी. हो, तसंच काहीसं. स्वामी सांगतात की जर राजाची राणी एखाद्या धार्मिक उद्देशाने प्रवास करत असेल तर राजाचे दूत, सैन्य आणि संपूर्ण यंत्रणा तिच्या रक्षणासाठी तैनात असते. कोणीही तिला वाटेत अडवू शकत नाही. त्याचप्रमाणे जो जीव ईश्वराच्या मार्गावर चालत आहे, ज्याच्या मनात खरा भाव आहे, त्याच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष ईश्वराचीच असते. कितीही मोठं विघ्न आलं तरी ती ईश्वरीय यंत्रणा ते थोपून धरते. हे खूपच आश्वस्त करणारं आहे. हो ना. म्हणजे जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं. पण मग येते विघ्नहरी याचा अर्थ काय? म्हणजे संकट येण्याआधीच थांबवणं? नाही. येथे विघ्नहरी म्हणजे जे विघ्न किंवा संकट येतच आहे त्याची तीव्रता कमी करणं किंवा त्याचं उपशमन करणं. बेलापूरला महादाईसांना जप करण्याची अनुज्ञा आणि लेकूरवाळ्या मातेचा दृष्टांत इथे सांगितला आहे. लेकूरवाळ्या मातेचा दृष्टांत? यावरून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा की. घरात जेव्हा लहान मूल असतं आणि ते किरकोळ रडत असेल तर आई आपलं काम करत राहते. पण जेव्हा ते मूल खूप मोठ्याने, हट्टाने किंवा आर्ततेने रडतं तेव्हा आई सगळी कामं टाकून त्याच्याकडे धावते. अगदी बरोबर. तर या दृष्टांताचा अर्थ असा आहे का की ईश्वराचं प्रेम किंवा मदत मिळवण्यासाठी नुसतं शांत बसून चालणार नाही, तर जीवाने तो ज्ञानी हट्ट धरणं आवश्यक आहे? ती तळमळ ईश्वराला दिसायला हवी का? वाह, हा प्रश्न म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेचा गाभाच आहे. आचार मालिका सूत्रामध्ये स्वामी अगदी हेच समजावून सांगतात. अच्छा. ते म्हणतात की सामान्य अज्ञानी जीव परमेश्वराला प्रेम आणि सहाय्यासाठी कधीच आग्रह करत नाही. तो फक्त भौतिक गोष्टी मागतो. म्हणजे मला हे दे, ते दे असं. हो, मला गाडी दे, बंगला दे. पण जेव्हा एखादा ज्ञानी जीव असा सात्विक हट्ट धरतो की मला फक्त तूच हवा आहेस अशी आर्थता दाखवतो, तेव्हा परमेश्वर स्वतः सर्व नियम बाजूला ठेवून त्याला सहाय्य आणि प्रेम देतात. त्यामुळे तो हट्ट, ती आंतरिक ओढ अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संकटातून रक्षण तर झालं आणि आपण हट्ट करून ईश्वराला हाकही मारली, पण या सगळ्या प्रवासाचा अंतिम मुक्काम काय आहे? हे सर्व कशासाठी? स्रोतांमध्ये शेवटचे 2 प्रकार साह्यतेकरी आणि प्राप्तितेकरी असे दिले आहेत. हे शेवटचे 2 टप्पे म्हणजे या आध्यात्मिक प्रवासाची सर्वोच्च शिखरे आहेत असं आपण म्हणू शकतो. 9वा प्रकारे नाम सहाय्यतेकरी, म्हणजे घातपातापासून रक्षण करून प्रत्यक्ष मदत करणं. प्रत्यक्ष मदत इथे आहे. यासोबतच अयाच्य ग्रासियाचा दृष्टांत दिला आहे. अयाच्य ग्रासिया हा शब्द आजच्या काळात फारसा ऐकण्यात नाही. हो, जरा कठीण शब्द आहे. याचा नेमका अर्थ काय? अयाच्य ग्रासिया म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःहून कोणाकडे अन्नाची याचना करत नाही तरीही त्याला सन्मानाने अन्न प्राप्त होतं. ईश्वर अशा व्यक्तीचा किंवा भक्ताचा स्वतः अभिमान बाळगतो. अच्छा, म्हणजे मागितल्याशिवाय मिळतं. हो, तुम्ही त्याचं नाम घेता, त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवता, तेव्हा तो तुम्हाला कधीही उपाशी किंवा संकटात टाकत नाही. तो तुमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा राहतो. म्हणजे हे काही एकतर्फी नातं राहत नाही. अजिबात नाही. हा एक जिवंत आणि परिपूर्ण संवाद आहे. आणि म्हणूनच 10वा आणि सर्वात अंतिम प्रकार शक्य होतो, जो आहे नामप्राप्तितेकरी. नामस्मरण केवळ संकटातून वाचवत नाही, तर ते थेट ईश्वराचीच प्राप्ती करून देतं. द्वापर युगातील श्री उद्धवदेव आणि अर्जुन यांची लीळा आणि सुरीचा दृष्टांत इथे अतिशय मार्मिकपणे मांडला आहे. सुरीचा दृष्टांत म्हणजे चाकू किंवा धारदार शस्त्र? हो, सुरी.
पण याचा परमेश्वर प्राप्तीशी काय संबंध? अत्यंत जवळचा संबंध आहे. बघा, सुरी किंवा चाकू जर आपण चुकीच्या बाजूने म्हणजे पात्याच्या बाजूने पकडला तर हात कापतो. साहजिकच आहे. पण जर मुठीच्या बाजूने पकडला तर तो चाकू फळं कापायला किंवा अनेक उपयुक्त कामांसाठी वापरता येतो. बरोबर. स्वामी सांगतात की जर आपण संसार आणि भौतिक मोहाच्या बाजूने जीवन पकडलं तर ते दुःख आणि वेदनाच देईल. पण जर नामस्मरणाच्या आणि ईश्वरी ज्ञानाच्या मुठीने ते पकडलं तर तेच जीवन ईश्वरापर्यंत पोचवतं. वा, किती सुंदर विचार आहे हा. हो ना? हो. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी द्वापार युगात जनक राजा, कुंती माता, रुक्मिणी माता अशा अनेक जीवांना केवळ रक्षणच दिलं नाही तर स्वतःचं ज्ञान आणि प्रेम दिलं. ईश्वर स्वतःचीच प्राप्ती करून देतो, हे या नामस्मरणाचं सर्वोच्च फळ आहे. हा संपूर्ण 10 टप्प्यांचा प्रवास ऐकताना मनाला खरोखरच एक वेगळी शांतता मिळतीये. पण आपण जे सुरुवातीला बोललो होतो की महाभयंकर संकटात हे सगळं प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यात कसं काम करतं, याचा काही ऐतिहासिक पुरावा आहे का? मूळ स्रोतामध्ये शेवटी एक अत्यंत अंगावर काटा आणणारं ऐतिहासिक उदाहरण दिलंय, द्रौपदीच्या आर्ततेचं. होय. आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग सर्वांनाच माहीत आहे, पण या संदर्भात त्याचं विश्लेषण खरोखरच डोळे उघडणार आहे. अगदी. पांडवांनी द्यूतक्रीडेत सर्वस्व गमावल्यानंतर जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती परिस्थिती तपासून पहा. तिथे भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांसारखे दिग्गज योद्धे होते. हो. आणि स्वतः पांडव हे पृथ्वीवरचे सर्वात सामर्थ्यवान योद्धे मानले जात होते. तरीही पण भौतिक जगातली ही सगळी ताकद, सगळे योद्धे, त्यांची शस्त्रे, त्यांचे नियम, हे सगळं त्या क्षणी पूर्णपणे अपयशी ठरलं. अगदी बरोबर. त्या सभेमध्ये कुणीही तिचं रक्षण करू शकलं नाही. आणि तिथेच नामस्मरणाची, विशेषतः आर्त नामस्मरणाची खरी ताकद दिसून आली. जेव्हा द्रौपदीने स्वतःची सर्व भौतिक आशा सोडून दिली, मानवी शक्तीवरचा विश्वास काढून घेतला आणि आर्ततापूर्वक म्हणजे अगदी आतड्याला पीळ पडून अतिशय पळकळीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा काय झालं? क्षणार्धात देव प्रकट झाले आणि त्यांनी तिचे रक्षण केलं. हा विरोधाभास किती प्रभावी आहे नाही का? एका बाजूला जगातील सर्व भौतिक शक्ती, सत्ता आणि शस्त्रास्त्रांचं पूर्ण अपयश, हो, आणि दुसऱ्या बाजूला केवळ एका खऱ्या आर्त नामस्मरणाचे त्वरित मिळणारे फळ. हे केवळ एक पौराणिक कथानक नाहीये, तर हा एक ऐतिहासिक पुरावा आहे की जेव्हा सर्व पर्याय संपतात तेव्हा आर्त हाक काम करते. अगदी तंतोतंत. यावरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की नामस्मरण हे केवळ एक यांत्रिक कर्मकांड किंवा ओठांनी करायची बडबड नाहीये. नाही, नक्कीच नाही. ते ईश्वरी सहाय्य मिळवण्याचं एक अत्यंत प्रभावी, ऊर्जावान आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या भक्कम असं साधन आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेत वेध लागण्यापासून ते प्रत्यक्ष ईश्वराची प्राप्ती होण्यापर्यंतचा हा श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला नामस्मरणाचा संपूर्ण प्रवास अतिशय बारकाईने उलगडला. होय. आणि हा प्रवास समजून घेताना मला वाटतं आपण सर्वांनी एका गोष्टीवर विचार करायला हवा. कोणत्या गोष्टीवर? आपण पाहिलं की नाम बाह्य नैसर्गिक आपत्ती आणि संकटांपासून वाचवतं. पण आजच्या जगात जिथे माहितीचा महापूर आहे, ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो, सतत काहीतरी सुरू असतो डोक्यात. हो, जिथे कामाचा आणि जगण्याचा सतत मानसिक तणाव असतो, अशा वेळी याकडे आपण कसं पाहावं? आपण या नामस्मरणाकडे केवळ एक धार्मिक किंवा पंथीय कर्तव्य म्हणून न पाहता आपल्या मनाची शांतता आणि मानसिक आरोग्याचा एक अंतिम आधार किंवा अल्टिमेट अँकर म्हणून पाहू शकतो का? हां, खूपच महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. कारण जेव्हा बाहेरचं जग वेगाने धावत असतं आणि आतलं मन अस्वस्थ असतं, तेव्हा स्थिर होण्यासाठी हे नामस्मरणच तो सुरक्षित किनारा ठरू शकतो. हां, खरोखरच अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा आहे. धार्मिक चौकटीच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्याचा आणि आत्मिक शांततेचा अंतिम आधार म्हणून याचा कसा वापर करता येईल याचा शोध आपण प्रत्येकाने घ्यायला हवा. अगदी. आजची ही चर्चा खरोखरच मन शांत करणारी आणि जुन्या तत्वज्ञानाला आजच्या संदर्भात नव्याने पाहण्याची दृष्टी देणारी ठरली. नक्कीच. या सखोल चर्चेचा शेवट आपण मूळ स्रोतामध्ये दिलेल्या अत्यंत सुंदर आणि कृतज्ञतेने भरलेल्या ओळींनी करूया. साधनदाता मुख्य करून पाची अवतारास, चहुज्ञानीये आठाही भक्ताशी, सर्व संत, महंत, मार्गमंडळी व माझ्या सर्व अच्युत गोत्रीय सुहृदांना तसेच उपकार कुरुम्याशी व अशेषा गुरुकुळाशी माझे दंडवत प्रणाम.